डिकोडिंग संत या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत संत सोयराबाई यांच्याबद्दल. संत सोयराबाई या संत चोखामेळा यांच्या पत्नी होत्या. त्या देखील महार समाजातील होत्या, पण त्या हृदयाने अतिशय पवित्र आणि विठोबाच्या प्रेमात रंगलेल्या होत्या. लहानपणापासूनच त्या विठोबाचे भजन करत, ओवी म्हणत आणि देवाच्या नामस्मरणात रममाण होत. त्या काळी समाजात अस्पृश्यतेचा कठोर भेदभाव होता, पण सोयराबाईंची भक्ती त्या बंधनाच्या पलीकडची होती. सोयराबाई पंढरपूरमध्ये राहताना रोज घरातच विठोबाची पूजा करत. विठोबा त्यांच्या मनामनात वसला होता. त्यांनी अनेक सुंदर ओव्या लिहिल्या, ज्यात विठोबावरील निस्सीम भक्ती, प्रेम आणि संसारातील कर्तव्य यांचा संगम आहे. त्यांच्या ओव्यामधून स्पष्ट दिसते की देवासाठी कुठलीच जात नाही. देव फक्त प्रेम, सेवा आणि श्रद्धा बघतो. त्यांनी स्वतः अनुभवले होते की समाज भेदभाव करतो, पण विठोबा सर्वांसाठी समान आहे. सोयराबाई यांनी आपल्या पती चोखामेळ्यांसोबत जातीय अन्याय सहन केला, पण कधीही भक्ती सोडली नाही. चोखामेळ्यांच्या समाधीपाशी बसून त्या विठोबाचे गाणे गात आणि ओव्या म्हणत असत, आणि असाच त्यांचा दिवस जात असे. सोयराबाईंच्या जीवनातून आपल्याला कळतं की भक्ती ही मनाची गोष्ट आहे. समाजाचे बंधन भक्ताला अडवू शकत नाही. देव प्रेमाने हाक मारणाऱ्यांकडे धाव घेतो.